रात्रभर भिजवलेला साबुदाणा, उकडून किसून घेतलेल्या बटाट्याचा किस, 5 ते 7 हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घ्यायचा। थोडंसं जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगला गोळा मळून घ्यायचा। अशा पद्धतीने आपलं मिक्सर तयार झालेलं आहे। याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकाराचे। अशा पद्धतीने तयार मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घेतले। तेल करायला ठेवलेलं आहे, तेल पुरेसं गरम झालेलं आहे। आता हे गोळे त्यामध्ये सोडून घेऊ। गॅस अतिशय स्लो ठेवायचा आहे, कारण हे आतून कच्चे राहतात आणि वरून मात्र शिजतात। अतिशय मंद आचेवर हे गोळे खरपूस तळून घ्यायचे। 2 पळी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं। जिरं तडतडल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्या होत्या त्या टाकल्या। त्यानंतर शेंगदाण्याच्या कुटामध्ये 1 बटाटा कुस्करून टाकला होता आणि पाणी टाकलं होतं। हे सगळं मिश्रण पातेल्यात फोडणीत होता। जोरात उडेल। रात्रभर भिजवलेला साबुदाणा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ टाकायचं। कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं। जिरं तडतडल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हिरव्या मिरच्या तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेले साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण टाकूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याबरोबरच याच्यावर थोडंसं दूध शिंपडायचं। एवढं दूध पुरेसं आहे। गॅस कमी करायचा आणि अतिशय मंद आचेवर 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आपली अतिशय मऊसर, दिवसभर मऊ राहणारी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, साबुदाणा वडा, त्याच्याबरोबर खाण्याची आमटी, दही, आपला कलाकंद, साबुदाण्याची खिचडी आणि उकडलेले रताळे दुधामध्ये, अतिशय चविष्ट अशी महाशिवरात्रीची देवाला नैवेद्य दाखवण्याची थाळी तयार आहे। सगळ्यांनी उपवासाचं साहित्य खायला या। प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा।